जालन्यामध्ये सुद्धा धुलीवंदनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। जालन्यामध्ये रंग खेळण्यास सुरुवात झालेली आहे आणि रंग खेळण्याचा बच्चे कंपनीमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। एकमेकांना रंग लावण्यात बच्चे कंपनी दंग झालेली आहे आणि तीच आपण या दृश्यांमधून पाहतोय। ही बच्चे कंपनी आणि तरुणाई सुद्धा सगळे रस्त्यावर उतरून धुलीवंदनाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज धुलीवंदन सण आणि त्या निमित्ताने सगळेच जण मोठ्या आनंदात हा उत्सव साजरा करतात। जालन्यामध्ये सुद्धा धुलीवंदनाचा मोठा उत्साह दिसून येतोय। उर्वरसाठी जालनेकर कोरड्या नैसर्गिक रंगांना प्राधान्य देताना पाहायला मिळतात आणि जालन्यामधून धुलीवंदनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी। जिल्ह्यात धुलीवंदनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। मी सध्या जालन्यात उभा आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी धुलीवंदनाला सुरुवात झालेली आहे आणि पोरं या ठिकाणी एकत्रित जमा झालेले आहेत आणि एकमेकांना ते या ठिकाणी रंग लावताना पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहायला गेलं तर आज धुलीवंदनाचा सण जो आहे तो सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि असं असताना जालन्यात देखील धुलीवंदनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की मुलांच्या हातात फुगे आहेत, पिचकारे आहेत आणि त्या या मदतीने एकमेकांवर रंग टाकताना पाहायला मिळत आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुलांनी गर्दी केलेली आहे आणि धुलीवंदनाचा सण जो आहे तो मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा होताना पाहायला मिळत आहे। दादा, काय सांगशील, आज धुलीवंदन साजरा होत आहे, कसा उत्साह आहे? सर्वप्रथम सर्वांना धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा। आणि या ठिकाणी जे काही मुलं खेळत आहेत ते नॅचरल पद्धतीने जे रंग वापरले जातात त्या रंगाने खेळत आहे आणि पाणीही शक्यतो तरी थंड न वापरता आम्ही कोमट वापरण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्याकरता कोणी आजारी पडणार नाही आणि कोणाला आपल्या प्रकृतीशी काही हानी होणार नाही याकरता आम्ही लक्ष देतो। आपण जर या ठिकाणी पाहायला गेलं तर आज कोरड्या नैसर्गिक रंगांवर सर्वांचा भर पाहायला मिळत आहे। काय सांगशील, आज होळीचा सण साजरा होतो आहे, सगळेजण नैसर्गिक रंगाचा वापर करताना पाहायला मिळत आहेत। हो, सगळे नैसर्गिक रंगानेच खेळत आहे, त्याच्यानी स्किनला काही हानी होणार नाही आणि इको फ्रेंडली कलर्स असल्यामुळे होळी पण चांगली खेळता येईल। गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना।